नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव YouTube चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 7 ऑगस्ट 2026 आज चंद्र वृषभ राशीमध्ये असून संध्याकाळी 6:43 नंतर चंद्र कृतिका नक्षत्रातून रोहिणी नक्षत्रामध्ये प्रवेश करतोय. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या दुसऱ्या भावात आहे. दिवसभर कृतिका नक्षत्र असल्यामुळे तुम्ही पैशाच्या वसुलीसाठी एकदम कडक भाषेत बोलाल. पण संध्याकाळी रोहिणी नक्षत्र लागताच तुमचा आवाज एकदम मवाळ होईल. संध्याकाळी कुटुंबासोबत आवडीचे जेवण करण्यावर पैसे आनंदाने खर्च कराल आणि सायंकाळची वेळ उत्तम जाईल. अश्विनी नक्षत्र सकाळची खर्चाची आणि धावपळीची कटकट 5:45 नंतर पूर्णपणे सुरक्षित होईल. भरणी नक्षत्र सकाळचा आर्थिक लाभ संध्याकाळी अचानक एखाद्या ऑनलाईन शॉपिंगच्या खड्ड्यामध्ये जाऊ शकतो. त्यामुळे खर्च सांभाळून करा. कृतिका नक्षत्र सकाळचा मानसिक थकवा संध्याकाळनंतर अनपेक्षित धनलाभामध्ये किंवा आनंदामध्ये देखील बदलू शकतो. मेष राशीसाठी उपाय आहे आज तुमच्या पाकिटात एका पांढऱ्या कागदामध्ये 3 अख्खे धने बांधून ठेवा. पैशाची बचत होईल आणि घरात गोडवा राहील. वृषभ राशीला आजचा चंद्र थेट तुमच्या राशीमध्ये आहे. दिवसभर कृतिका नक्षत्र असल्यामुळे तुमच्यात एकदम बॉसवाली एनर्जी असेल. तुम्ही कोणाचेही फालतू सल्ले ऐकणार नाहीत. पण संध्याकाळनंतर जेव्हा चंद्राचे रोहिणी नक्षत्र लागेल तेव्हा तुमचा मूड एकदम चिल आणि रोमॅन्टिक होईल. तुम्ही स्वतःचे खूप लाड कराल. कृतिका नक्षत्र सकाळची मानसिक दगदग संध्याकाळी अचानक एका भारी सरप्राईज मध्ये बदलू शकते. रोहिणी नक्षत्र दिवसभर नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल पण संध्याकाळी स्वतःच्या लुकवर जास्त ओव्हर थिंकिंग करू नका. मृग नक्षत्र सकाळची मित्रांची मदत संध्याकाळी साक्षात भाग्याच्या भक्कम सपोर्ट मध्ये बदलते आहे. आजचा संपूर्ण दिवस उत्तम आहे. वृषभ राशीसाठी उपाय आहे आज अंघोळीच्या पाण्यात चमच्याभर कच्चे दूध टाका. रोहिणीच्या चंद्राचे सौंदर्य आणि सुख दोन्ही वाढेल. मिथुन राशीसाठी चंद्र 12व्या भावात आहे. आज सकाळपासून तुम्ही एकदम अलर्ट असाल. हे काम कसं करायचं, तो खर्च कसा वाचवायचा यात तुमची बुद्धी वेगाने चालेल. पण मित्रांनो संध्याकाळनंतर रोहिणी नक्षत्र लागतात तुमची झोप आणि आरामाची इच्छा वाढेल. संध्याकाळी एखाद्या परदेशी वेब सिरीज किंवा म्युझिक मध्ये तुम्ही स्वतःला हरवून द्याल. मृग नक्षत्र खर्चाच्या वेळी दिवसभर मित्रांची आणि संध्याकाळी थेट ईश्वराची साथ मिळते आहे. आद्रा नक्षत्र आज धोका आहे. संध्याकाळपर्यंत ऑनलाईन व्यवहार करताना सावध राहा. संध्याकाळनंतर मित्रांमुळे वातावरण थोडे हलके होईल. पुनर्वसू नक्षत्र ठरवलेली कामे 6:45 पूर्वीच करा. रात्री अचानक एखादे विघ्न येऊ शकते त्यामुळे सायंकाळी आराम करा. मिथुन राशीसाठी उपाय आहे आज घरातून बाहेर पडताना खिशात पिवळ्या मोहरीचे 3 दाणे ठेवा. 12व्या चंद्राचा वायफळ खर्च टळेल. कर्क राशीला चंद्र लाभाच्या भावातून फळे देईल. दिवसभर सूर्याच्या नक्षत्रामुळे तुम्ही ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये अतिशय प्रॅक्टिकल होऊन नफा कमवाल. पण संध्याकाळनंतर जेव्हा तुमच्या स्वामींचे नक्षत्र लागेल तेव्हा तुम्ही मित्रांसोबत पार्टी किंवा मस्तपैकी गप्पा करायच्या मूडमध्ये याल. पुनर्वसू नक्षत्र सकाळची यशस्वी असलेली डील संध्याकाळी कोणाच्या तरी इगोमुळे धोक्यात येऊ शकते. त्यामुळे महत्वाची कामे सकाळीच आटपा. पुष्य नक्षत्र सकाळचे मित्रांसोबतचे वाद संध्याकाळी पूर्णपणे मिटून तुम्हाला 100% कामामध्ये यश येईल. अश्लेषा नक्षत्र इन्कम दिवसभर सेफ राहील पण संध्याकाळनंतर मित्रांमध्ये क्षुल्लक गैरसमज टाळा. वाणीवर नियंत्रण करा. कर्क राशीसाठी उपाय आहे आज लॅपटॉपच्या बॅगेत किंवा जवळ एक छोट्या पुडीमध्ये चिमूटभर खसखस बांधून ठेवावी. नफ्यात वाढ होईल आणि मन शांत राहील. सिंह राशीला चंद्र 10व्या भावातून फळे देईल. दिवसभर तुमचा स्वामी सूर्य नक्षत्राचा राजा असल्यामुळे ऑफिसमध्ये तुमचा एकदम दबदबा असेल. बॉस तुमच्यावर खुश असेल पण संध्याकाळनंतर रोहिणी लागताच तुम्हाला ऑफिस सोडून कुटुंबासोबत आराम करण्याची आणि जेवणाची तीव्र इच्छा होऊ शकते. त्यामुळे संध्याकाळची वेळ कुटुंबासोबत घालवावी. मघा नक्षत्र सकाळची कामाची कटकट आणि धावपळ 6:45 नंतर पूर्णपणे रिलॅक्स होईल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा बोनस किंवा आनंद संध्याकाळी एखाद्या अचानक असलेल्या जबाबदारीमुळे कमी होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण खर्च करू नका. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा कामाचा ताण संध्याकाळनंतर अनपेक्षित आनंदात आणि फायद्यामध्ये बदलू शकतो. सिंह राशीसाठी उपाय आहे आज कामाच्या टेबलवर लाल रंगाचा एक छोटा चौरस कागद ठेवा. सूर्याची आणि कर्माची ऊर्जा अतिशय पॉझिटिव्ह राहील. कन्या राशीसाठी चंद्र 9व्या भावात आहे. आज दिवसभर तुम्ही एकदम सिरियस आणि नवीन गोष्टी शिकण्यामध्ये किंवा आध्यात्मिक वाचन करण्यामध्ये वेळ घालवाल. नशिबाची साथ मिळेल पण संध्याकाळनंतर रोहिणी नक्षत्र लागताच तुमचे तत्वज्ञान संपेल आणि तुम्हाला अचानक कला, संगीत आणि एखादा छान सिनेमा बघण्याची ओढ लागेल.
उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सकाळचा प्रवास थकवा संध्याकाळी अचानक एका भारी सरप्राईज मध्ये बदलेल. हस्त नक्षत्र दिवसभर नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण संध्याकाळी किंवा रात्री स्वतःच्या विचारांवर अति विचार करू नका. डोकं शांत ठेवा. चित्रा नक्षत्र सकाळची मित्रांची मदत संध्याकाळनंतर साक्षात भाग्याच्या भक्कम सपोर्ट मध्ये बदलते. आजचा संपूर्ण दिवस अत्यंत उत्तम आहे. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज घराबाहेर पडताना एका पानावर थोडेसे मध लावून ते झाडाखाली किंवा मुंग्यांना ठेवा. भाग्याचा मार्ग एकदम मोकळा होईल आणि दिवस सुरेख जाईल. तूळ राशीला चंद्र 8व्या भावातून फळे देईल. दिवसभर सूर्याच्या नक्षत्रामुळे तुम्ही थोड्या रागात किंवा मला डिस्टर्ब करू नका या मोडमध्ये असाल. पण मित्रांनो, संध्याकाळनंतर जेव्हा रोहिणी नक्षत्र लागेल तेव्हा तुमचे टेन्शन अचानक गायब होईल. अचानक कुठून तरी धन किंवा जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे आणि दिवस उत्तम जाऊ शकतो. चित्रा नक्षत्र 8व्या चंद्राच्या संकटात मित्रांची आणि संध्याकाळनंतर साक्षात ईश्वराची मदत होईल. स्वाती नक्षत्र संध्याकाळपर्यंत आज गाडी चालवताना सावध राहा, कारण धोका आहे. कोणत्याही महत्वाचे निर्णय किंवा गुंतवणूक आज करू नका. संध्याकाळनंतर मित्रांमुळे मात्र प्रवास सुखकर होईल. विशाखा नक्षत्र महत्वाची कामे पावणे 7 पूर्वीच आटपा. रात्री कामात अचानक अडथळे येऊ शकतात, त्यामुळे दिवसा कामे केलेले उत्तम राहील. तूळ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या पाकिटात एका कागदात गुंडाळून थोडीशी बडीशोप आणि खडीसाखर नक्की ठेवा. 8व्या चंद्राचा कोणताही त्रास तुम्हाला जाणवणार नाही आणि दिवस सुरेख जाईल. वृश्चिक राशीसाठी चंद्र 7व्या भावात आहे. दिवसभर तुमचा पार्टनर एकदम कडक, शिस्तीत आणि रागात असेल, त्यामुळे सकाळी त्याच्या होला हो करा. पण संध्याकाळनंतर जसे रोहिणी नक्षत्र लागेल तसे पार्टनरचा मूड 360 डिग्रीने बदलेल आणि तो एकदम रोमॅन्टिक आणि प्रेमळ होईल. संध्याकाळी छान डिनरचा प्लॅन बनवू शकतात. संध्याकाळची वेळ उत्तम आहे. विशाखा नक्षत्र सकाळचा यशस्वी पार्टनरशिप डील संध्याकाळी इगोमुळे धोक्यात येऊ शकते, त्यामुळे महत्वाची कामे सकाळीच करावी. अनुराधा नक्षत्र सकाळचे पार्टनर सोबतचे वाद संध्याकाळनंतर मिटतील आणि तुम्हाला 100% कामामध्ये यश येईल. ज्येष्ठा नक्षत्र नात्यात दिवसभर सुरक्षितता राहील, पण रात्री विनाकारण क्षुल्लक गैरसमज टाळा. संध्याकाळी थोडी काळजी घ्या. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे. आज खिशात किंवा पर्समध्ये एक गुलाबी रंगाचा कागद किंवा कपडा ठेवा. नात्यातील शॉर्ट सर्किट टळून संध्याकाळ गोड जाईल, म्हणजेच वाद होणार नाही आणि दिवस उत्तम जाईल. धनुराशीच्या लोकांना चंद्र 6व्या भावामध्ये आहे. दिवसभर तुम्ही तुमच्या विरोधकांना सूर्याच्या तेजाने एकदम सळोकी पळो करून सोडाल. ऑफिसमध्ये तुमचे वर्चस्व राहील, पण संध्याकाळनंतर रोहिणी नक्षत्र लागताच तुम्ही अचानक क्षमा करणे या संत वृत्तीला याल. संध्याकाळी पोटाची आणि खाण्यापिण्याची थोडी काळजी घ्या. बाहेरचा आहार शक्यतो संध्याकाळी घेऊ नका. मूळ नक्षत्र सकाळचा कामाचा आणि आजाराचा ताण पावणे 7 नंतर पूर्णपणे रिलॅक्स होईल. पूर्वाषाढा नक्षत्र सकाळचा आनंद संध्याकाळी अचानक एखाद्या खर्चात किंवा डोकेदुखीमध्ये बदलू शकतो, त्यामुळे सायंकाळी काळजी घ्या. उत्तराषाढा नक्षत्र सकाळची मानसिक धावपळ संध्याकाळनंतर अनपेक्षित यशामध्ये बदलू शकते. धनु राशीसाठी उपाय आहे. आज कामाच्या ठिकाणी स्वतःजवळ 2 काळे मिरीचे दाणे एका कागदात बांधून ठेवा. शत्रूंची बोलती नक्कीच बंद होईल. मकर राशीसाठी चंद्र 5व्या भावात आहे. आज दिवसभर तुमचे डोके एकदम शार्प आणि हिशोबी चालेल. विद्यार्थी आणि शेअर मार्केटच्या लोकांसाठी सकाळ भारी आहे, पण संध्याकाळ नंतर जेव्हा चंद्राचे नक्षत्र लागेल तेव्हा तुमचा मूड क्रिएटिव्ह आणि रोमॅन्टिक होईल. मुलांसोबत खेळणे किंवा वेब सिरीज बघण्यात संध्याकाळची वेळ मजेत जाईल. उत्तराषाढा नक्षत्र सकाळचा अभ्यासाचा थकवा संध्याकाळी अनपेक्षित आनंदामध्ये बदलू शकतो. शिवाय फायदा देखील होण्याची संभावना आहे. श्रवण नक्षत्र दिवसभर नशिबाची व्हीआयपी साथ मिळेल, पण रात्री स्वतःच्या कल्पनांवरती संशय घेऊ नका. सायंकाळी थोडे शांत राहा. धनिष्ठ नक्षत्र सकाळची मित्रांची मदत आणि संध्याकाळनंतर साक्षात भाग्याची भक्कम सपोर्ट, त्यामुळे आजचा संपूर्ण दिवस आपल्यासाठी अत्यंत उत्तम आहे. मकर राशीसाठी उपाय आहे. आज लॅपटॉपच्या बॅगेत किंवा कंपास पेटीमध्ये एक छोटा तुरटीचा खडा नक्की ठेवा. बुद्धीची गती अचूक आणि स्थिर राहील. कुंभ राशीला चंद्र आज 4थ्या घरातून फळे देईल. दिवसभर घरात साफसफाई, कडक शिस्त आणि थोडी गडबड असेल. आईचा मूड थोडा रागीट असू शकतो, पण संध्याकाळनंतर रोहिणी नक्षत्र लागताच घरात एकदम शांतता आणि आनंदाचे वातावरण होईल. मस्तपैकी घरामध्ये चांगला पदार्थ बनेल आणि सगळे एकत्र बसून खातील आणि सायंकाळची वेळ कुटुंबासाठी उत्तम राहील. धनिष्ठा नक्षत्र घरगुती कामांमध्ये सकाळी मित्रांची आणि संध्याकाळी साक्षात ईश्वराची मदत मिळेल. शततारका नक्षत्र आज धोका आहे. संध्याकाळपर्यंत घरात कोणाशी वाद करू नका. आज थोडे शांत राहा. संध्याकाळी वातावरण थोडे हलके होईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र महत्वाची घरगुती कामे पावणे 7 पूर्वीच करावी. रात्री अचानक विघ्न येऊ शकते, त्यामुळे महत्वाची कामे सकाळीच करावी. कुंभ राशीसाठी उपाय आहे. आज घरातून बाहेर पडताना चिमूटभर काळे तीळ एखाद्या कुंडीत टाका. घरातील सुख आणि शांतता अबाधित राहील.
मीन राशीला चंद्र आज पराक्रमाच्या घरातून फळे देईल. दिवसभर सूर्याच्या नक्षत्रामुळे तुम्ही कॉल्स, ईमेल्स आणि मीटिंग्स धडाधड आणि अतिशय आत्मविश्वासाने उरकाल. पण संध्याकाळनंतर जेव्हा रोहिणी नक्षत्र येईल तेव्हा तुमचा स्पीड थोडा कमी होईल आणि तुम्ही भावंडांसोबत किंवा मित्रांसोबत चिलपिल करण्याच्या मूडमध्ये याल. प्रवासाचा एखादा सुंदर प्लॅन देखील बनू शकतो आणि त्याचा आनंद देखील घेऊ शकतात. पूर्व भाद्रपदा नक्षत्र सकाळचे धाडसी निर्णय यशस्वी होतील, पण रात्री नवीन रिस्क घेणे थोडे टाळा. रात्री शांत राहा. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र सकाळचे प्रवासातील आणि शेजारच्या लोकांशी झालेले वाद संध्याकाळनंतर मिटू शकतात. तुम्हाला कामामध्ये यश देखील मिळू शकते, पण सकाळी थोडे शांत राहा. रेवती नक्षत्र प्रवास दिवसभर सुरक्षित राहील, पण रात्री विनाकारण गैरसमज टाळा. वाणीवर थोडा नियंत्रण ठेवा. मीन राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या डायरीत किंवा खिशात एक सबूत लवंग नक्की ठेवा. संवादात प्रभाव वाढेल आणि अडथळे दूर होतील. तर मित्रांनो, हा होता 7 ऑगस्टचा शिस्त ते आराम असा ग्रहांचा आणि नक्षत्रांचा 100% अचूक भन्नाट लेखाजोखा. आज संध्याकाळी 6:45 नंतर तुमच्या मूडमध्ये काय बदल झाला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू. उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.